नमस्कार मित्र. आज एक खूप महत्वाची गोष्ट तुम्हाला मला सांगायची आहे. तर ती अशी की दक्षिण पश्चिम फ्रान्समधील लॉर्ड्समध्ये एक व्यक्ती गेली होती. तिचं नाव मादाम बायन. त्या व्यक्तीच्या डोळ्यांचे नसतंतू खराब झालेले होते आणि डॉक्टरांनी तिला जवळपास सांगितलं होतं की तू पाहू शकणार नाहीस, उघड्या डोळ्यांनी हे जग तुला पाहता येणार नाही. तरी देखील ती त्या धर्मस्थळाच्या श्रद्धेपोटी तिथे गेली होती आणि तिथं अशा कितीतरी केसेसच्या फायली आहेत जिथं तो इतिहास त्या रुग्णांचा लिहिलेला आहे की तिथं गेल्याच्या नंतर तिथल्या पाण्यांनी त्यांचे रोग बरे झाले वगैरे वगैरे. मित्रांनो, ती व्यक्ती तिथं गेली, मादाम बायर नावाची, की जिला डोळ्यांनी दिसत नव्हतं. तिनं तिथं त्या तिथल्या पाण्यानं, पवित्र पाण्यानं, तिच्या म्हणण्यानुसार आपले डोळे धुतले आणि ती वापस आली. त्यानंतर हळूहळू एका महिन्यामध्ये तिच्यात एवढा फरक पडला आणि एवढा बदल झाला की तिला सृष्टी दिसू लागली. तिचा आनंद गगनात मावेना. ते पुन्हा ज्यावेळेस डॉक्टरांकडे गेली आणि तपासण्या झाल्या, तर डॉक्टरांनी तिची दृष्टी पूर्ववत झाल्याचे सांगितले. मित्रांनो, मला सांगण्याचा मनोदय एवढाच आहे की तिच्या अवचेतन मनाने हा सगळा कारभार घडवून आणला. मित्रांनो, आपल्या अवचेतन मनामध्ये सुद्धा एक उपचारक शक्ती कार्य करते. ती शक्ती तिची कार्यरत झाली तिच्या श्रद्धेपोटी आणि तिचे ते नसतंतू जे खराब झालेले होते डोळ्यांचे ते बरे झाले. सांगण्याचा मनोदय एकच आहे मित्रांनो, की आपली श्रद्धाच आपलं जीवन घडवत असते. म्हणून आपण, श्रद्धा म्हणजे एक विचार आहे की जो विचार आपण सतत मनामध्ये केल्यामुळे आपला तो विचार सत्यात उतरतो. धन्यवाद.